वसंताची पहाट घेऊन आली चैतन्याचा गोडवा, वसंताची पहाट घेऊन आली चैतन्याचा गोडवा, समृद्धीची गुढी उभारू आला चैत्र पाडवा। तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा। मराठी नवीन वर्षाच्या पहिल्या ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। गुढीपाडवा म्हटलं की पहाटे लवकर उठून गुढी उभारण्याच्या तयारीला सुरुवात। फक्त गुढीच नाही तर साईबाबांची पालखी घरी येणार ह्याचीही तेवढीच आतुरता। पालखी दारापाशी आल्यावर पूर्ण भक्तीने आम्ही पालखीचं दर्शन घेतलं। अदीने दारापाशी सुंदर अशी रांगोळी काढली आणि मी गुढी सजवण्याच्या कामाला लागले। गुलाबी रंगाची साडी, त्यावर कडुलिंबाची आणि आंब्याची टहाळ, फुलांचा हार आणि सोबतच साखरेची गाठी, तांब्याचा तो कलश ठेवून गुढी आमची सुंदर अशी सजली। गुढीपाडव्याच्या निमित्ताने प्रत्येक घरात विजयाचे प्रतीक म्हणून गुढी उभारली जाते। गुढीच्या बाजूलाच कणा काढून त्यावर पाट ठेवून सोबतच आरतीचं ताट, समई आणि कलश ठेवून आम्ही गुढीची पूजा केली। गुढी उभारू चैत्र मासी प्रतिपदा ही तिथी, आरती करुणी वसंत ऋतूचा महिमा वर्णो किती। विश्वनिर्मिती ब्रह्म करीतो ब्रह्मपुराणी असे, अयोध्येसी वनवासाहुनी राम पुन्हा परतसे। गुढ्या तोरणे रांगोळ्यांनी स्वागत ते करीती, आरती करुणी वसंत ऋतूचा महिमा वर्णो किती। प्रसाद म्हणून कडुलिंबाच्या पानांसोबत गूळ किंवा साखर खाण्याची प्रथा आहे, ज्याने शरीरातील उष्णता कमी होते आणि त्वचेच्या रोगांनाही आळा बसतो। गुढीपाडवा म्हटलं आणि पुरणपोळी नाही असं तर होणार नाही। पूजा झाल्यानंतर आम्ही मस्त आस्वाद घेतला पुरणपोळीचा, आणि त्याही माईच्या पुरणपोळ्या म्हटल्यावर अरे वा। पुरणपोळ्यांचा आस्वाद घेता घेता मनात विचार आला की चला आज एवढी तयारी केलीच आहे, नटलोय सजलोय तर मस्त रील बनवूया किंवा शॉर्ट बनवूया आणि आमच्या या तिघी ह्यांना फक्त गाणं लावून द्यायची खोटी असते आणि ह्यांचा डान्स लगेच सुरू होतो। इति आणि नव्याने आम्हाला एका गाण्यावर डान्स शिकवला आणि आम्ही चौघांनी मिळून म्हणजे 6 जणांनी मिळून सुंदर असा परफॉर्मन्स केला। तो तुम्ही शॉर्टवर बघितलाच असेल, नसेल बघितला तर नक्की बघून घ्या। आणि त्यावर पण इतिचं म्हणणं होतं की तुम्ही थोडी प्रॅक्टिस अजून केली तर अजून चांगलं तुम्हाला जमू शकतं। गुढीपाडव्याच्या दिवशी गावात म्हणजे सागाव्यात यात्रा सुद्धा असते आणि सर्वांच्या मनात असं आलं की ह्या वर्षी आपण ह्या तिघींना मस्त यात्रेत दुकान टाकून देऊया। ह्यामागे उद्देश एवढाच होता की त्यांना थोडा पैशाचा व्यवहार कळावा, कसं असतं, किती पैसे दिल्यानंतर किती पैसे आपल्याला रिटर्न करायचे आहेत हे थोडं त्यांना जमावं म्हणून हा उपक्रम आम्ही केला। बोल तू फिक्स रे, बोल सांग।
जेवण झालं, यात्रा फिरलो आणि त्यानंतर नेहमीप्रमाणे सगळे एकत्र होते. सो गप्पा तर रंगणारच. घरी आलो, सर्वांनी दाखवलं कोणी काय काय घेतलं आणि त्यानंतर शुभमने हिशोब केला. सो त्यामध्ये या तिघींना प्रॉफिट झालेला म्हणजेच नफा झालेला 100 रुपयाचा. तिघीही त्यात खुश आणि खूपच धमाल केली आज दिवसभर आम्ही. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कॉमेंट करून सांगा आणि आपण भेटूया अशाच एका मजेदार ब्लॉग सोबत पुन्हा एकदा पुढच्या ब्लॉगमध्ये. तिथपर्यंत बाय बाय.